आज दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी, मनाला चटका लावून जाणारी बातमी, विनायक मेटे यांचं अपघाती निधन। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज पहाटे भीषण अपघात झाला आणि त्यात शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचं निधन झालं। मुंबईच्या जे रुग्णालयात पार्थिवाचं शवविच्छेदन करण्यात आलं। अपघातानंतर मेटे यांना कामोठेच्या MGM रुग्णालयात नेण्यात आलं होतं, मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता। तिथल्या डॉक्टरांनी ही माहिती दिली। आता मेटे यांचं पार्थिव त्यांच्या वडाळ्याच्या भक्ती पार्क इथल्या निवासस्थानी नेलं गेलेलं आहे। दुपारी 4 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव वडाळ्याच्या भक्ती पार्क या निवासस्थानी ठेवलं जाणार आहे। अनेक राजकीय नेते विनायक मेटेंच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी वडाळ्याच्या निवासस्थानी पोहोचत आहेत। विनायक मेटे यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी 3:30 वाजता बीड इथं त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। केज तालुक्यातलं राजेगाव हे त्यांचं गाव। नेमकं बीडमध्ये अंत्यसंस्कार कुठं होणार आहेत याच्याविषयीची माहिती समोर यायची, पण उद्या दुपारी 3:30 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील। हीच ती गाडी ज्या गाडीनं बीडकडून मुंबईकडे ते निघाले होते। रसायनी पोलीस स्थानकात ही गाडी सध्या ठेवण्यात आलेली आहे। मला वाटतं या अनुषंगाने या गोष्टींवर नक्कीच प्रकाशझोत टाकला पाहिजे, कारण हायवेवर त्या ठिकाणी व्यवस्था असण्याची आवश्यकता आहे। अर्ध्या 1 तासाच्या अंतरावर अँब्युलन्स असेल, अपघातासंदर्भातल्या सर्व व्यवस्था राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः या सर्व विषयाची गंभीर दखल घेतलेली आहे। यांनी येणाऱ्या काळामध्ये या संदर्भात निश्चितच सरकार म्हणून ठोस कार्यवाही केली जाईल। एक विषयाशी त्याने मराठा आरक्षणात या विषयाशी स्वतःला जे वाहून घेतलं होतं त्या शेवटपर्यंत आजची सुद्धा मराठा आरक्षणाचीच बैठक होती आणि त्या बैठकीसाठीच ते येत होते। दुर्दैवाने काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि जे काही घडलं ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि म्हणून आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने तसा या मराठा चळवळीतला हा अतिशय काळा दिवस म्हणायला लागेल। त्याचं कारण असं आहे की प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने प्रयत्न करतच आहे। मराठा समाजाच्या प्रश्नासाठी आणि आरक्षणासाठी लढणारा लढवय्या नेता हरपला, अशी प्रतिक्रिया कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली। एक कर्मठ कार्यकर्ता मराठा समाजाच्या आरक्षणासाठी व मराठा समाजाच्या प्रश्नासाठी लढणारा लढवय्या नेता आता आमच्यात राहिला नाही। अचानकपणे श्री विनायक मेटे हे आमच्यातून निघून गेले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी त्यांचं कार्य हे निश्चितपणे गौरवास्पद कौतुकास्पद आहे। सत्तेपेक्षा सेवा महत्त्वाची, खुर्चीपेक्षा सामान्य जनतेचे प्रश्न महत्त्वाचे, या भावनेने त्यांनी काम केलं। जेव्हा प्रसंग आला तेव्हा विधान परिषदेचा राजीनामाही देण्यामध्ये ते कुठं मागे राहिले नाही। शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मेटेंच्या मृत्यूची चौकशी करावी अशी मागणी केलेली आहे। नवीन सरकार आलं ना तेव्हा त्यांची कुठलीच प्रतिक्रिया नाही आली। तुम्ही पाहिलं पाहिजे की चांगली वाईट काहीच प्रतिक्रिया नाही आली। गंभीर वाटतं हे सगळं प्रकरण, म्हणून मी पहिल्यांदा त्यांची या संदर्भात चौकशीची मागणी करतो आणि ती चौकशी अतिशय गंभीर स्तरावर व्हायला हवी। कोणी त्यांना रात्री बोलावलं, काय झालं त्याची संदर्भात चौकशी व्हायला पाहिजे, कारण या सरकारबद्दल त्यांनी कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही। मराठा आरक्षणाचा विषय होताच। दरम्यान आत्ता मी तिथंच गेलो होतो, खरं तर वाटेतच कळलं की ॲम्ब्युलन्स इंजेक्शन नाही आहे, म्हणून मग बेलापूरवरनं मी परत फिरलो आणि पाठोपाठ आलो।
विनायक मेटेंच्या वडाळा इथल्या निवासस्थानावरून आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्याला माहिती देत आहेत. विशाल, जे रुग्णालयामधून अंत्यदर्शनाकरता विनायक मेटेंचं पार्थिव आता त्यांच्या वडाळ्याच्या निवासस्थानी आणलं गेलं आहे. काय अधिक माहिती मिळतेय? नियोजन पुढचं कसं आहे? कोण कोण आता अंत्यदर्शन घेऊन गेलेले आहेत? सुवर्ण, विनायक मेटे यांचं जे निवासस्थान वडाळा या ठिकाणी आहे, या ठिकाणी शिवसेनेचे महत्त्वाचे नेते जे आहेत हे पोहोचलेले आहेत. अरविंद सावंत असतील, अनिल देसाई असतील, अनिल परब असतील, हे सर्व लोक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. दीपाली सय्यद सुद्धा त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत. त्यासोबत भाजपकडनं प्रवीण दरेकर, विनोद तावडे हे नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आता या ठिकाणी पावसाला सुरुवात जी आहे ही झालेली आहे. मात्र एक नियोजन जे आहे हे प्रवीण दरेकरांनी असं सांगितलंय की थोडं पार्थिव आता तळमजल्यावरती आणलं जाईल आणि साधारणतः एक अर्धा तास अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव जे आहे हे ठेवलं जाईल, अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे. आणि 3:30 नंतर त्यांचं पार्थिव बीडच्या मार्गे बीडच्या हे रवाना होणार असल्याची माहिती प्रवीण दरेकरांनी दिली आहे. आपण जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी आता कार्यकर्त्यांची गर्दी सुद्धा जी आहे ही, त्यामुळे एकंदरीत जर आपण आत्ताची या ठिकाणची स्थिती पाहायला गेलं तर थोड्याच वेळात या ठिकाणी विनायक मेटे यांचं पार्थिव जे आहे हे जे मुंबईतील कार्यकर्ते आहेत, मुंबईतील जे नेते आहेत, त्यांना अंत्यदर्शन घेता यावं यासाठी काही वेळासाठी जे हे त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलेलं आहे. आणि थोड्याच वेळात साधारणतः 3:30 नंतर विनायक मेटे यांचं पार्थिव जे आहे हे बीडच्या दिशेनं जाणार आहे. बीडच्या दिशेनं त्यांचं पार्थिव रवाना केलं जाईल. त्यांचे कुटुंबीय असतील, काही महत्त्वाचे नेते देखील असतील, पण काही अधिक माहिती मिळू शकली आहे? त्यांचं पार्थिव बीडकडे एअर ॲम्ब्युलन्सनं रवाना केलं जाईल, बाय रोड त्यांना नेलं जाणार आहे? त्यांच्या पार्थिवाला काय कळतंय? सुवर्ण, सुरुवातीला जर आपण पाहायला गेलं तर विनायक मेटे यांचं पार्थिव जे हे एअर ॲम्ब्युलन्सद्वारेच घेऊन जाणार होते. मात्र हवामान पाहता त्यांच्या कुटुंबियांनी आणि कार्यकर्त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की त्यांचं पार्थिव जे आहे हे रस्तेमार्गे बीडला घेऊन जाण्याचा निर्णय जो आहे हा कुटुंबियांकडनं घेण्यात आलेला आहे. त्यामुळे एक साधारणतः 3:30 वाजता वडाळा येथून त्यांचं पार्थिव जे आहे हे बीडच्या दिशेनं बाहेर काढलं जाईल आणि नवी मुंबई मार्गे हे पार्थिव बीड या ठिकाणी जाईल. उद्या त्यांच्यावरती अंत्यसंस्कार जे आहेत हे साधारणतः 3:30 वाजता त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील, अशा पद्धतीची माहिती प्रवीण दरेकर यांनी दिलेली आहे. आता या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर जास्त वेळ आपण जर पाहायला गेलं, एक साधारणतः आता 1 तास होत आला. विनायक मेटे यांचं पार्थिव जे आहे त्यांच्या इमारतीमध्ये जे 7व्या मजल्यावरती घर आहे त्याच ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. थोड्याच वेळात हे पार्थिव काही कालावधीसाठी एक साधारणतः 3:30-4च्या दरम्यान पार्थिव बीडकडे रवाना केलं जाईल. ही दृश्य विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योतिताई यांची आहेत. जेव्हा पार्थिव जे रुग्णालयाकडे शवविच्छेदनासाठी नेले गेले तेव्हा ज्योतिताई या वडाळ्याच्या त्यांच्या घरी आल्या तेव्हाची ही दृश्य आहेत. खूप मोठा आघात या कुटुंबावर झालेला आहे. सकाळी अपघाताची बातमी आली आणि त्या पाठोपाठ विनायक मेटे यांच्या मृत्यूची बातमी आली. विनायक मेटेंच्या अकाली निधनानं त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सगळ्या कुटुंबाला एकत्र बांधणारा आधारवड हरपला, अशा भावना व्यक्त होत आहेत. खूप मोठी घटना घडली आहे. सगळ्या ही बीडची विनायक मेटे यांच्या घरातली कुटुंबियांची दृश्य आहेत. खूप मोठा आक्रोश त्यांच्या घरी बघायला मिळतोय. 52 वर्षांचा, हजारो लाखो लोकांचे अश्रू पुसणारा आपला घरातला कुटुंबातला प्रमुख गेला, अशा भावना त्यांचे कुटुंबीय व्यक्त करतायत. ही बीडमधून त्यांच्या कुटुंबियांची दृश्य. काळीज हेलावून जाईल ही दृश्य बघून. कुणावरही असा प्रसंग येऊ नये. हजारोंचा आवाज बनलेला असा नेता हरपलाय.
खूप संघर्षाचं राहिलं विनायक मेटेंचं आयुष्य. चळवळीतला कार्यकर्ता बनून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसंग्राम पक्ष, मग महायुतीत सहभाग. झाली होती तुमची आणि कालचा दिनक्रम कसा होता तुमचा? माझी काल रात्रीची 10 वाजताची शेवटची भेट आहे आणि काल सकाळी 9 वाजता घरातनं निघले. ते जेवण वगैरे केलं आणि निघले. बीडमध्ये मीटिंग होती. मीटिंग झाल्यानंतर ते गावी गेले. त्यांची आई, आमच्या सासूबाई या गावी असतात त्यांना भेटण्यासाठी. आणि मग तिथनं भेट करून मग ते आंबेजोगाईला गेले. आंबेजोगाईची मीटिंग करून ते एक 10 वाजेपर्यंत बीडला आले. बीडला 10 वाजता आल्यानंतर त्यांनी जेवण वगैरे घेतलं. ती शेवटची भेट होती आमची. आणि त्याच्यानंतर ते मग मुंबईला 11:30 वाजता निघले. काय सांगितलं होतं जाताना तुम्ही? जाताना एवढंच सांगितलं होतं की उद्या मराठा आरक्षणची मीटिंग आहे आणि मला त्या मीटिंगला जावंच लागेल. मग आम्ही सगळेजण, घरातले सगळेच जण म्हटलो की उद्या सकाळी पहाटे निघा तुम्ही. तर ते म्हटले सकाळी पहाटे निघल्यानंतर नाही पोचणं व्हायचं, म्हणून मग ते संध्याकाळीच निघले 11:30 वाजता. साहेबांच्या काय आठवणी आहेत आणि नेमकं ही घटना तुम्हाला कसं आघात आहे? साहेबांच्या आठवणी म्हणजे किती सांगाव्या तर काय सांगाव्या. ते आमचे म्हणजे आदरस्थान होते. एक देवाच्या ठिकाणी जो म्हणतो ना आपण, तसे ते आमचे एक हृदयामध्ये देवाच्या ठिकाणी होते. आणि साहेब एवढं प्रेम आणि जीव लावत होते घरातल्या प्रत्येक व्यक्तीला, आम्हाला सगळ्यांना. काही कमी जास्त कोणाला छोटी मोठी जरी अडचण असली तरी ते लगेच दूर करायचे. म्हणजे इतकं त्यांचं घरातल्या सगळ्यांकडं लक्ष होतं. खूप म्हणजे खूप. ते काय सांगावं, कसं सांगावं, शब्दात कळत नाही सध्या. कामं कशी चालली आहेत, बाकीचं म्हणजे तब्येती कशा आहेत, काय आवर्जून सगळ्यांची चौकशी करायची. म्हणजे सगळ्यांना कुठं कुणाला अडचण येते ती अडचण मला सांगा, मी ती अडचणी सोडवतो, ही त्यांची भावना नेहमी असायची. भेटल्यानंतर अडचण काय आहे सांगा मला, काय तुम्हाला कुठं कमी पडते तिथं मी उभा राहील. म्हणजे एक आधार देण्याची म्हणजे कायम त्यांची ही इच्छा असायची की मी प्रत्येकाला मदत करावी. आणि हीच मलाच म्हणून नाही, सर्वच कुटुंबियाला म्हणजे नातेवाईकांना किंवा त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना ही खूप मोठी आज उणीव आहे किंवा आज आमची चौकशी करणारा माणूस आमच्यामध्ये हरवला आहे. माझ्या लग्नापासून त्यांनी सगळं, माझं शिक्षण असेल त्यांनी सगळं, लहानपणापासून माझं सगळं केलेलं आहे. परत असं वाटते परत उठून येतील आणि बोलतील. कधीच कोणत्याच गोष्टीला त्यांनी कमी पडून दिलं नाही. आम्हाला सगळ्यांशीच अटॅच होते ते. कोण जॉईंट फॅमिली म्हणजे असं सगळ्यांना धरून राहायचे, सगळ्यांची चौकशी करायचे. ते कधी असं नव्हतं वाटलं की ते सोडून जातील किंवा असं वाटतं आपल्या डोक्यावर हात ठेवणारे परत वापस कधी येतील. असा दिवस कोणत्या कुटुंबावर येऊ नये. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा शेवटचा सार्वजनिक कार्यक्रम बीड तालुक्यामध्ये होता. बीड तालुक्यातील गोरक्षनाथ टेकडे इथं संत हभप किसन बाबा यांच्या 24व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता हभप संजय महाराज पाचपोर यांच्या कीर्तनानं झाली. या अखंड हरिनाम सप्ताह सांगतेवेळी जिल्हाभरातून लाखोंच्या संख्येनं भक्त उपस्थित होते. या कीर्तनानंतर मेटेंनी इथल्या जनसमुदायाशी संवाद साधला. पुढच्या वर्षी 25,000 ते 30,000 भाविक बसू शकतील असा सभामंडप बांधूया अशा शब्द त्यांनी यावेळेला दिला होता. आपल्या छोट्याशा भाषणात त्यांनी सगळ्या उपस्थित जनसमुदायाला खळखळून हसवलं सुद्धा होतं. महाराजांच्या आशीर्वादाने चालणाऱ्या या सत्यास सर्वपक्षीय दृष्टीने इथं जी काही समिती आहे या समितीने आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. त्यामुळे मी एक आपल्याला नक्की सांगतो, किसन महाराजांच्या आशीर्वादानं, नवनाथ महाराजांच्या आशीर्वादानं, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं सरकार बदललंय आणि या सरकारच्या मध्ये माझी जरी मुदत संपली असेल तरी माझ्याकडे निधी आहे, काळजी करू नका. माझ्या पैसे असणारा निधी
आमदारांनी दिलं तर चांगलंच आहे, ते देतील अशी अपेक्षा आहे. अण्णा सुद्धा देतील. सगळेच नाही, हे काही एकाचं काम नाहीये किंवा श्रेय घेण्याचा सुद्धा विषय नाहीये. सगळ्यांनीच दिले. आता पुढच्या वेळेस मोठा हात छोटा हात करू नका, एवढं फक्त बघा. शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचा पुणे मुंबई द्रुतगती हायवेवर अपघाती मृत्यू झाला. ज्या ठिकाणी अपघात घडला त्या घटनास्थळावर फॉरेन्सिक टीम दाखल झाली. हा अपघात नेमका कसा झाला यामागची कारणं शोधण्याचा तपास ही टीम करतेय. या सगळ्याविषयी अधिक सांगतायत आपले प्रतिनिधी गणेश दुडम. शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचा ज्या ठिकाणी अपघात झाला आहे त्या ठिकाणी आता पोलीस यंत्रणेने पाऊल ठेवलेले आहे. आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी फॉरेन्सिक टीम आलेली आहे. फॉरेन्सिक आता टीम जी आहे ती पाहत आहे नेमका हा अपघात कशामुळे झाला आहे आणि या अपघाताचे जे कारण काय आहे त्याबद्दल आता हे संपूर्ण फॉरेन्सिक टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे. जर पाहायला गेलं तर आज पहाटे 5:30च्या दरम्यान हा अपघात इथे या ठिकाणी झाला होता. मात्र त्यांना ताबडतोब पनवेलच्या MGM रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचारादरम्यान विनायक मेटे यांचा मृत्यू झालेला आहे. परंतु आता हे मृत्यू जरी अपघाताने झाला असेल मात्र यामागचं नेमकं कारण काय आहे त्याचा तपास आहे हा आता फॉरेन्सिकची टीम आलेली आहे रायगड विभागाची. ती टीम आता या संपूर्ण घटनेची तपासणी करत आपल्याला दिसून येत आहे. गणेश दुडम, मावळ. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आत्तापर्यंत अनेक नेते आणि अभिनेत्यांचेही अपघात झालेले आहेत. या सगळ्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. भक्ती बर्वे इनामदार 12 फेब्रुवारी 2001ला मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अपघात झाला. अपघातात निधन झालं. विहंग नायक 9 जून 2008ला कळंबोलीजवळ कार अपघात घडला, त्यात निधन झालं. आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे 23 डिसेंबर 2012ला उर्से टोलनाक्यानजीक बौर गावाजवळ कारला भरधाव टेम्पोची धडक बसली, अपघातात निधन झालं. शबाना आझमी 18 जानेवारी 2020ला खालापूर टोलनाक्याजवळ रस्ते अपघातात त्या जखमी झाल्या. हेमंत बिर्जे 12 जानेवारी 2022ला पुण्याला जाताना उर्से टोल नाक्याजवळ कार डिव्हायडरला धडकली. मलायका अरोरा 2 एप्रिल 2022ला खोपोलीजवळ 3 कारच्या धडकेत जखमी झाल्या होत्या. न्यूज 18 लोकमतने काही या सगळ्यावर प्रश्न उपस्थित केलेले आहेत, त्यावर नजर टाकूया. मुंबई पुणे हायवे मृत्यूचा सापळा बनलाय. हायवेवर तातडीने वैद्यकीय मदत का मिळत नाही? रुग्णवाहिका तातडीने जखमींना का दिली जात नाही? का तिथे उपलब्ध होत नाही? ट्रॉमा सेंटर अद्याप का उभारले गेलेले नाहीयेत? हायवेवर फूड मॉल्स अनेक ठिकाणी बघायला मिळतात, पण फूड मॉल्स गरजेचे आहेत का रुग्णालयं? एका महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळतोय. सोमाटणे टोलनाक्यावर वाटमारी सुरू आहे. अक्षरशः टोलनाक्यावर डंपरवाले सोसाट गाड्या चालवत असतात, डंपर चालवत असतात. टोल न भरताच हे डंपर निघून जातात. टोल कंपनीला डंपर मालकांचे हप्ते जातात का, असा एक प्रश्न पडतो. आमदारांच्या डंपरला टोल नसतो, मात्र स्थानिकांना टोल भरावा लागतो. स्थानिकांनी टोल कर्मचाऱ्यांवर दादागिरी केल्याचं बघायला मिळालंय. टोल कर्मचाऱ्यांनी कॅमेऱ्यासमोर याची कबुली दिलेली आहे. जुन्या मुंबई पुणे हायवेवरती टोलचा झोल कसा चालतो ते तुम्हाला दाखवणार आहे. आता आपण आहोत सोमाटणे टोल नाक्यावरती आणि इथून हे डंपर निघत आहेत. एकही डंपर टोल भरताना दिसत नाहीये. डंपरला टोल का नाहीये ते आपण आता विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही टोल भरला का? कुठे भरला? दाखवा पावती.
कुठे दाखवा? हा, फास्टॅग कुठे तुमचा? दाखवा कुठे फास्टॅग लावलाय. या गाडीवरती कुठेही फास्टॅग दिसत नाहीये. आपण चेक करतोय. आपण यांना विचारूया, किशोरजी नेमका हा सावळा गोंधळ काय चाललेला आहे? जे IT मध्ये कामाला जातात, जे 10-15 हजार रुपयाची नोकरी करतात, त्यांना अडवून शिव्या देऊन त्यांच्याकडनं टोल घेणार. पण जे आहेत ना, रोजचे 2000 डंपर फ्री जातात इथं, रोजचे फ्री जातात. फ्री हे काय बोलतात, पास घेतात. कसे काय, कुठल्या खात्यात लिहिलं की इथं पास घेतले पाहिजे. चेक आम्ही चेक देतो यांना. 1100 रुपयाचे चेक आम्ही लोकांचे जमा करून देतो. 1100 रुपयाचा चेक घेतला म्हणजे सगळ्या गाड्या फ्री सोडायच्या. रोजचे 10 चक्कर मारतो एक डंपर. 1100 रुपयात तुम्ही चक्कर मारता, महिन्याचे 1100 रुपये. फारच स्वस्त टोल असेल. असं जर असेल तर आपण इथल्या कार्यकर्त्यांना विचारूया. सर, मला सांगा, इथले डंपरकडनं टोल घेतला जात नाहीये, काय नेमकं कारण आहे? कमर्शियलला टोल आहे, कमर्शियलला टोल आहे, त्यांच्याकडनं टोल घ्यायला पाहिजे. घेतात ना टोल. कुठे घेतला टोल? कुठेच दिसला नाही. आतापर्यंत आम्ही तुम्हाला सगळे दाखवतो, डंपरला एकदाही. लोकलची लोक दादागिरी करतात साहेब. अच्छा, त्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. पण मग असं जर असेल तर मग हाच नियम सगळ्यांना लागला पाहिजे ना. सगळ्यांनाच नेम आहे साहेब, नेम पाळण्यासाठी येतो. हो, पण जर मग अशी दादागिरी जर होत असेल तर ती किती, म्हणजे तुम्हाला या दादागिरीचा काय त्रास होतो? त्रास खूप होतो साहेब. तर आपण बघितलं की त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की स्थानिकांच्या दादागिरीचा त्रास होतो. आता इथला जो टोलचा झोल आहे तो दिसून आलेला आहे. आपण यांना विचारूया, तुम्ही या टोल नाक्यावर किती वेळा जाता? ये टोल नाके से कितनी बार जाते हो दिन में? दिन भर 3-4 बार. टोल कितना भरते हो? वो हमारा फिक्स है महीने का. कितना? अभी हमको पता नहीं, सेठ को मालूम होगा. महिन्याचा चेक देतो. किती का चेक देता? 4 गाड्यांचा 8 लाख 20 हजार. 8 लाख? 8 लाख 20 हजार 4 गाड्यांचा. 4 गाड्यांचा 18 ते 20 हजार. टोल नाही आहे? कुठे टोल आहे? पावती कुठे? हा, इतनी है गाड़ी कुठली गाडी आहे? साइड से. टोल नाही का तुला? नाही तर नाही म्हणलं. लोकल. सलके गाड़ी है अन्ना का. सुनील सलके आमदार. IRB प्रशासन असेल, MSRTC प्रशासन असेल, ते या सगळ्या कारभाराची किंबहुना गैरव्यवहाराची दखल घेतील का आणि टोल चुकवणाऱ्यांवरती कडक कारवाई करताना दिसतील का? कॅमेरा पर्सन गणेश काळेसोबत तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत. या संदर्भात टोल वसूल करणारी कंपनी IRBच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. त्यावर कॅमेऱ्यावर प्रतिक्रिया द्यायला त्यांनी नकार दिला. त्यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने लिखित प्रतिक्रिया दिलेली आहे, ती पाहणार आहोत. सोमाटणे टोल प्लाझावर काही स्थानिक वाहनांना टोल भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. त्याची माहिती नोंदवली जाते आणि संबंधित प्राधिकरणाला कळवली जाते. टोल नाक्यांवर कडक दक्षता घेतली जात असल्याने टोल न भरता वाहन निघून जाण्याची शक्यता कमीच असते. परिणामी टोल न भरता वाहनांना जाण्याची परवानगी दिली जात असल्याचा आरोप वास्तवतेला धरून नाही. तरी अशी बाब निदर्शनास आणल्यास त्याची दखल घेतली जाईल. बीडच्या पाटोदा मांजरसुभा या रोडवर वामदळे वस्ती इथं भीषण अपघात झालाय. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झालाय. स्विफ्ट डिझायर कार आणि आयशर टेम्पोचा हा भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरशः चक्काचूर झालाय. टेम्पोच्या खाली कार घुसल्याने कार बाहेर काढण्याकरता क्रेनची मदत घ्यावी लागली. पुण्यातून नातेवाईकाच्या लग्नाकरता केज तालुक्यातील जीवाची वाडी इथं जात असताना हा अपघात घडलाय. घटनास्थळी पाटोदा पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते दाखल झाले. त्यांनी अपघातग्रस्तांना बाहेर काढलंय. रत्नागिरी जिल्ह्यातील लाटवण इथं 2 खासगी वाहनं समोरासमोर धडकली आणि अपघात घडला. घाटातील वळणावर अपघात झाला असून खासगी बस मधले 33 प्रवासी किरकोळ जखमी झाले. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघातापासून थोड्याच अंतरावर पूल होता. या पुलावरून जर गाडी खाली कोसळली असती तर मोठा अनर्थ घडला असता. पुण्याहून दापोलीकडे जाणाऱ्या बसला लाटवण गावाजवळ हा अपघात झालाय. जखमींना उपचाराकरता प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. घटनास्थळी पोलीस दाखल झाले. गेले 2 तास या ठिकाणची वाहतूक खोळंबलेली होती.
मध्ये पुन्हा एकदा स्वागत. राज्य सरकारच्या नव्या कॅबिनेट मंत्र्यांचं खातेवाटप लवकरच जाहीर होईल अशी माहिती मिळते. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे खातेवाटप संदर्भातली यादी पाठवण्यात आली आहे असंही कळतं. या घडीची महत्त्वाची बातमी आहे. 15 तारखेच्या आत खातेवाटप जाहीर होईल अशी माहिती मिळत होती. पालकमंत्री कोण असतील हे स्पष्ट होईल असं कळत होतं. मात्र आज एक अत्यंत गंभीर घटना घडली. अपघाती निधन विनायक मेटेंचं झालं. पण आत्ता खातेवाटपासंदर्भातली एक बातमी समोर येते, ती अशी की खातेवाटपासंदर्भातली यादी ही राज्यपालांकडे पाठवली गेलेली आहे. 17 तारखेपासून विधानसभेचं अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या आधीच मंत्रिमंडळाचं खातेवाटप होईल अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये ते बोलत होते. यावेळी बोलताना महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. जे स्वतः 2 वर्ष मंत्रालयाची पायरी चढले नाहीत त्या उद्धव ठाकरेंना मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर नाहीत असं बोलण्याचा अधिकार आहे का, असा सवाल त्यांनी केला. उद्धवजींना हा बोलायचा अधिकार आहे का? 2 वर्ष मंत्रालयाची पायरी चढले नाही, घरातून बाहेर निघाले नाही, आणि ते आता जर असं म्हणत असेल की मंत्री कुठे गेले का, इकडे गेले का? गेले 40 दिवस मुख्यमंत्री असतील एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, दोन्हीही महाराष्ट्रभर दौरे करतायत. ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली त्या सगळ्या भागांना, जिल्ह्यांना ते जाऊन आले. अगदी थेट गडचिरोलीपासून सर्व दौरे त्यांनी त्या ठिकाणी केलेले आहेत. शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता मंत्र्यांच्या खातेवाटपावरून विरोधकांकडून टीका केली जाते. कारण मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी मंत्र्यांचं खातेवाटप काही झालेलं नाही. लवकरच खातेवाटप होणार आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मात्र खातेवाटप रखडण्यामागे विविध राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत. मी सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार, मी शंभूराज शिवाजीराव देसाई, मी गुलाबराव रघुनाथ पाटील, मी उदय रवींद्र सामंत, मी दीपक केसरकर. शिंदे सरकारमधील 18 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन 3 दिवस उलटून गेले तरी अद्यापही त्यांना खातेवाटप करण्यात आलं नाही. सरकारचं खातेवाटप रखडण्यामागे कोणतं खातं कुणाला द्यायचं यावर शिंदे फडणवीसांमध्ये एकमत नसल्याचं बोललं जातंय. गृह, अर्थ, नगरविकास आणि महसूल ही अत्यंत महत्त्वाची खाती मानली जातात. या खात्यांचं वाटप करताना शिंदे फडणवीसांची मात्र कसोटी लागणार आहे. कारण 2014 मध्ये भाजपनं ही सगळी क्रीम खाती स्वतःकडे ठेवली होती. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना गृह खातं स्वतःकडे ठेवून घेतलं होतं. शिंदे सरकारमध्ये हे खातं कुणाकडे जाणार याविषयी आता उत्सुकता आहे. लवकरच खातेवाटप होईल असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्र्यांनी दिलंय. लवकरच होईल, काळजी करू नका. लवकरच तुम्हाला खात्यांच्या संदर्भातली माहिती मिळेल. तोपर्यंत तुम्हाला बरं आहे, दिवसभरात तुम्ही 3-4 प्रकारची खाती तयार करताय, लोकांना वाटताय, पालकमंत्री वाटताय. तुम्हाला एक चांगलं काम मिळालं आहे. आम्ही जर पेपर फोडून टाकला तर तुम्हाला दिवसभर चालवायला काम थोडी मिळणार आहे. राज्यात सत्ता स्थापनेपासून शिंदे फडणवीस सरकारला सतत विरोधकांच्या टीकेला सामोरं जावं लागतंय. राज्याची सूत्र हाती घेतल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचंही बघायला मिळालं. शिंदे फडणवीसांनी शपथ घेतल्यानंतर जवळपास 40 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त सापडला. नुकतंच शिंदे गट आणि भाजपच्या प्रत्येकी 9 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. मात्र आता खाते वाटप रखडल्याचं बघायला मिळतंय आणि त्यामुळे विरोधकांना पुन्हा एकदा शिंदे सरकारवर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे. सध्या सगळे बिनखात्याचे मंत्री आहेत, चांगली गोष्ट आहे. त्यांना आता लवकरच खाते मिळतील का? त्यांनी सांगितलंय की कोण म्हणतंय की आता शिंदेसाहेब त्यांच्या ग्रुपपैकी सगळ्यांना शिंदे गटाला एकच खातं देणार आहेत वगैरे वगैरे अशी चर्चा ऐकायला मिळते. त्यांचं खातेवाटप इथल्यामुळं अडकलंय का काय, वरनं अजून ग्रीन सिग्नल आला नाही म्हणून अडकलंय ते आपल्याला माहिती नाही, पण तर होईल खातेवाटप. शिंदे फडणवीस सरकारमध्ये आता सत्ता वाटप कसं होणार? भाजप 2014चा फॉर्म्युला कायम ठेवणार की नवा फॉर्म्युला तयार होणार हे खाते वाटपानंतर अधिक स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढच्या बातमीकडे आपण वळूया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाण्यातल्या डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये जनगौरव सोहळा पार पडला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक गौप्यस्फोट केलेत. 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांना विचारलं, मात्र तसा कोणताही शब्द उद्धव ठाकरेंना न दिल्याचं त्यांनी सांगितल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी केलाय.
त्याचबरोबर एका सामान्य शिवसैनिकाला भाजपनं मुख्यमंत्री केलं. जे उद्धव ठाकरेंना जमलं नाही ते भाजपनं करून दाखवल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. तर मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा सप्टेंबरमध्ये होईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्याचबरोबर विरोधकांचे अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावाही त्यांनी केलाय. अमित शहा साहेबांनी विचारलं, त्यांनी मला सांगितलं की जर आम्ही बिहारमध्ये नितीश कुमार यांचे आमदार कमी असताना त्यांना मुख्यमंत्री आम्ही बनवू शकतो, तुमचे 50 असताना 106 जे आमचे असताना आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री बनवू शकतो, तर मग जर आम्ही शब्द दिला असता तर आम्ही का फिरवला असता, असं त्यांनी मला सांगितलं. का फक्त राजकीय पार्श्वभूमी, मला कोणावर टीका करायची नाही, परंतु फक्त भांडवलदारांनी ज्यांची पार्श्वभूमी बॅकग्राऊंड खूप मोठा आहे, जे उपजत सोन्याचा चमचा घेऊन आले, त्यांनीच फक्त मुख्यमंत्री बनायचं, त्यांनीच मंत्री बनायचं का सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातला माणूस मुख्यमंत्री होऊ शकत नाही? मुंबई आपली शान आहे, मुंबई आपला मान आहे, मुंबई आपला वैभव आहे. त्यामुळे मुंबईच्या बाबतीमध्ये असं कोणीच विचार करू शकत नाही. फक्त राजकीय काही गोष्टी, त्याची चर्चा, उलटसुलट चर्चा, समज गैरसमज लोकांमध्ये पसरवण्याचं काही लोक काम, म्हणजे याच्यामध्ये राजकीय फायदा घेण्यासाठी असू शकेल. परंतु सगळ्यांना माहित आहे मतदार मुंबईतला सुज्ञ आहे. प्रत्येकाचं कुटुंब देखील किती टेन्शन मध्ये होतं. आमच्या म्हणजे श्रीकांत असेल, श्रीकांतची मम्मी असेल, आमचे बाबा असतील, सगळे लोक आज ते किती म्हणजे ते आता श्रीकांतच्या मम्मीला मी सांगितलं तू टीव्ही काय बघू नको बाबा, ते तुला टेन्शन काय आहे. आता मी हे सगळं बंद केलं पाहिजे. आपण आपलं काम करत राहू, बोलत राहतात लोक, बोलू द्या. आता मोदी साहेब प्रधानमंत्री आहेत, त्यांच्यावर खूप टीका करायचे लोक, पण टीका करणारा पक्ष राहिलाय का? आता वरिष्ठांनी त्यांना सांगितलं तुम्हाला आता उपमुख्यमंत्री म्हणून काम करायचं आहे. मला पण थोडं वाटलं, अरे असं कसं काय, म्हणजे आता मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्ती आणि त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून थोडे ते पण एक थोडे दिसत होतं चेहरा. मी विचारलं त्यांना, बोले काय, तर बोले नाही, ज्या पक्षाने मला एवढं सर्वोच्च पद दिलेलं आहे, ज्या पक्षामुळे मी या सर्वोच्च पदावर बसलोय, आता त्यांचा आदेश, माझा कमीपणा, जास्तीपणा, मोठेपणा हा सगळं मला बिलकुल मी तो मनात धरत पण नाही. मी सगळं माझं बाजूला ठेवावंच लागेल मला, कारण शेवटी त्यांच्याच आदेशामुळे, पक्षामुळे मी आज इथपर्यंत आहे. त्यामुळे त्यांचा आदेश मला शिरसावंत आहे हे त्यांनी मला सांगितलं. कोविडच्या संकटात मुंबई महापालिकेच्या कामाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली. मात्र त्याचवेळी पालिकेनं उभारलेली ऑक्सिजन प्लांटच्या अवाजवी खर्चाची प्रचंड चर्चा सुरू झाली. इतर पालिकांनी जे प्लांट 90 लाखात उभारले त्यासाठी BMCनं 4 कोटींचा खर्च केला. या सगळ्या प्रकाराची कॅग मार्फत चौकशी करण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे. मुंबई महानगरपालिकेनं उभारलेले ऑक्सिजनचे प्लांट भ्रष्टाचाराचा कार्बन डायऑक्साईड सोडतायत. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्यानं पालिकेनं ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला होता. रुग्णांचे हाल थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. मात्र प्लांटवर करण्यात आलेल्या अवाढव्य खर्चामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत. हे ऑक्सिजन प्लांट फायनली ज्यावेळी डिलिव्हर झाले ते उशीरच होणार होते, ते त्याला माहिती होतं. त्यांनी इथे पेनल्टी फाईन स्वीकारली आणि बाय द टाइम हे ऑक्सिजन प्लांट डिलिव्हर केले. कोविडची लाट संपलेली होती आणि आज ते सर्व ऑक्सिजन प्लांट हे सडत आहे. आम्ही ही तक्रार आयुक्तांकडे केली होती.
आयुक्तांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही इन्क्वायरी करू आणि याच्यात काही घोळ नाहीये, पण त्याच्यात काहीही झालं नाही. मुंबई महापालिकेनं कशा प्रकारे कंत्राट दिलं ते आता पाहूयात. फेज 1 मध्ये 84 कोटी रुपयात 16 प्लांटचा निर्णय घेतला गेला, तर दुसऱ्या फेज मध्ये 205 कोटीचे 40 ऑक्सिजन प्लांट लावण्याचा निर्णय घेण्यात आला. फेज 1चं कंत्राट हायवे कन्स्ट्रक्शनला देण्यात आलंय, तर दुसऱ्या फेजचं काम हे हायवे आणि GSN या कंपनीला विभागून देण्यात आलं. दोन्ही फेज तातडीनं पूर्ण करण्याची अट घालण्यात आली. उशीर झाल्यास मोठा दंड वसूल करण्यात येणार होता, मात्र उशीर होऊनही अवघा 4 कोटींचाच दंड आकारण्यात आला. मुंबई महापालिकेनं प्रति प्लांट 4 कोटी खर्च केले, तर ठाणे नवी मुंबई महापालिकेनं 90 लाखात प्लांट उभारून घेतला. प्लांट लवकर पूर्ण करण्याच्या नावाखाली किंमत वाढवण्यात आली. विशिष्ट कंपनीला कंत्राट मिळावं यासाठी पालिकेचे अधिकारी, काही मंत्री आणि कंत्राटदारांनी संगनमत केल्याचा आरोप भाजपनं केलाय, तर कॅग मार्फत चौकशीची मागणी काँग्रेसनं केली आहे. आम्ही सांगितलंय की ऑडिट करून पाठवा. त्या ऑडिटमध्ये काही आजपर्यंत आम्हाला काही त्यामध्ये सांगितलं गेले नाही. आम्हाला या जे वाढीव खर्च आपण जे केलेलं आहे ते आम्हाला पाहिजे, मुंबईकडला पाहिजे. हे कोणाचे पैसे? हे माझा पैसे नाही, हे मुंबईचे टॅक्स पेअरचे पैसे. कोविडच्या संकटात पालिकेवर शिवसेनेची सत्ता होती. माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी साथ नियंत्रण कायद्याअंतर्गत सगळे अधिकार आयुक्तांना होते याकडे लक्ष वेधलं आणि शंका असल्यास हव्या त्या एजन्सीकडून तपास करा असं वक्तव्य केलं. ज्या ज्या ठिकाणी BKC सारखं असेल, NACA सारखं असेल, तिथे ऑक्सिजन प्लांट उभं करणं गरजेचं होतं आणि त्या प्लांटमध्ये जे आले सामोरे आणि तिथे पण सिस्टम राबवलं आहे एखाद्याचा जे म्हणतो ना रेप्युटेशन चेक करून, अशामध्ये जर ती सातत्य दिसत असेल तर त्याचंही उत्तर प्रशासन देईल. कोविडची लाट आता ओसरली आहे, मात्र ऑक्सिजन प्लांट दर्जेदार नाहीये. शिवाय ज्या जम्बो कोविड सेंटरमध्ये प्लांट लावण्यात आलेत ते सेंटर बंद करण्यास सांगण्यात आले आणि विशेष म्हणजे प्लांट बंद करण्यासाठीही वेगळं कंत्राट काढण्यात आलंय. पहिल्या टप्प्यात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटचा काही प्रमाणात का होईना परंतु वापर करण्यात आला. दुसऱ्या टप्प्यातले ऑक्सिजन प्लांट मात्र पूर्णपणे वाया गेले. सुरुवातीला ते उभारणीला आणि आता ते डिस्मेंटल करण्याला मुंबई महानगरपालिका पैसे मोजती आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं नियोजन चुकलं की त्यांनी ते जाणीवपूर्वक चुकवलं, हा संशोधनाचा विषय. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. अहमदनगरमध्ये सावकारांच्या पठाणी वसुलीचा पॅटर्न समोर आलाय. नगरच्या या सावकारांनी एका नवोदित उद्योजकाचा बळी घेतला. नगरच्या पिळवणुकीच्या सावकारी पॅटर्नवर न्यूज 18 लोकमतचा स्पेशल रिपोर्ट. 20,000च्या कर्जावर 42,000 व्याज. पठाणी वसुलीचा नगर पॅटर्न. सावकारांकडून युवा उद्योजकाचा बळी. नगरच्या श्रीगोंदातील हा फोटो आहे शिवराम वडेवाले उर्फ रमेश वहाडणे यांचा. श्रीगोंद्यातील या युवा उद्योजकानं आत्महत्या केली आहे, पण ही आत्महत्या नसून तो खून आहे. तो खून केला पठाणी वसुली करणाऱ्या सावकारांनी. शिवराम यांनी धंद्यासाठी वेगवेगळ्या 15 सावकारांकडून 10 ते 40% महिना व्याजानं 10 लाखांचं कर्ज घेतलं होतं. यातला एक सावकार तर 20,000 रुपयांच्या कर्जावर रोज 700 रुपये व्याज घेत होता. त्यानं 2 महिन्यात 20,000वर 42,000 व्याज वसूल केलं. सावकारांच्या तगाद्याला कंटाळून शिवराम यांनी आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी 15 सावकारांविरोधात गुन्हा दाखल केलाय. 15 आरोपींविरुद्ध भादवी 306 त्याचप्रमाणे भारतीय सावकारी अधिनियम कलम 39 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. त्यापैकी 7 आरोपींना आम्ही तात्काळ अटक केली आहे. उर्वरित आरोपींनाही अटक करणार आहोत. सावकारांना अवैध सावकारी करणाऱ्यांवर वेळोवेळी कारवाईच्या घोषणा केल्या, पण अवैध सावकारी काही कमी झालेली नाही. आज या सावकारांनी एका होतकरू उद्योजकाचा जीव घेतलाय. त्यामुळे पठाणी वसुली करणाऱ्या सावकारी प्रवृत्तीला ठेचून काढण्याची गरज निर्माण झाली आहे. साहेबराव कोकणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर.
बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. नांदेड जिल्ह्यातल्या टेंभुर्णी नाल्यावरच्या पुलाचं काम 4 वर्षांपासून रखडलंय. मोठा पाऊस झालाय किंवा नदीला पाणी आलं की गावकऱ्यांना या पाण्यातूनच जीवघेणा प्रवास करावा लागतो. टेंभुर्णी पुलाचं काम रखडलं. गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास करावी लागतीये. तारेवरची कसरत, तराफ्यावर बाईक घेऊन प्रवास. विद्यार्थ्यांचेही दररोज हाल. गेल्या 4 वर्षांपासूनची फरफट. मंडळी, हे सगळे लोक या तराफ्यावर जीव मुठीत घेऊन प्रवास करतायत. ते कुठं पर्यटनासाठी किंवा थ्रिल करण्यासाठी नाही, तर दररोजच्या येण्या जाण्यासाठी त्यांना ही कसरत करावी लागतीये. आणि 1 नव्हे 2 नव्हे तर चक्क गेल्या 4 वर्षांपासून टेंभुर्णी गावातील आणि आजूबाजूच्या गावातले गावकरी आणि विद्यार्थी यांचा कस लागतोय. गावकऱ्यांना तराफ्याच्या सहाय्यानं या नाल्यामधनं प्रवास करावा लागतोय. टेंभुर्णीसह आसपासच्या तब्बल 10 खेड्यातील नागरिकांना याच एकमेव मार्गावरनं हिमायतनगरला जावं लागतं. आज या पुलावरून हे रुख आहे, या रुखावरून लोक ये जा, विद्यार्थी, शाळेचे विद्यार्थी, मुली मुलं आणि आम्ही जे वाहतूक ये जा करणारे लोक आहोत, हे सुद्धा आम्ही या पुलावरून प्रवास करत आहोत. पण प्रशासनाचं किंवा पदाधिकाऱ्याचं कुठल्याही प्रकारे या पुलाकडे लक्ष नाही. आज या कामाला सुरुवात होऊन जवळपास 5 ते 7 वर्षाचा कालावधी उलटलेला आहे. मोठा पाऊस झाला किंवा पैनगंगा नदीला पाणी आलं की ही अशी परिस्थिती निर्माण होते. खारापूर, दिघी, टेंभुर्णी इथल्या विद्यार्थ्यांना हिमायतनगरला शाळेसाठी जावं लागतं. शिवाय वृद्ध आणि आजारी व्यक्तींना सुद्धा याच तराफ्यातनं न्यावं लागतं. त्या नाल्यावर महिन्यातून म्हणजे 1दा-2दा तरी पूर येतच असतो. पुरामुळे जायला खूप खर्च पण वाढला आणि शाळेत जाणं पण कमी झालं. म्हणजे 2-4 दिवसातून एकदा जावं लागतं. घरचे पण ओरडतात. पुलावरून जाताना खूप परेशानी येते आणि दररोजचे 100 रुपये असा खर्च येतो जाण्या येण्याचा. तर प्रशासनाला हीच विनंती आहे की आमचा हे पूल लवकरात लवकर बांधणी करावी. राष्ट्रीय महामार्गाचं काम असल्यानं स्थानिक पातळीवर तक्रार करून सुद्धा काही उपयोग होत नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी केंद्राच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे देखील तक्रारी केल्या, पाठपुरावा सुद्धा केला. मात्र गेंड्याची कातडी घातलेल्या यंत्रणांकडनं याची साधी दखल सुद्धा घेतली गेलेली नाही. त्यामुळं हा जीवघेणा प्रवास आणखी काही दिवस तरी टेंभुर्णी वासियांच्या पाचवीलाच पुजलाय असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड. नांदेडच्या टेंभुर्णी पुलाच्या कामाच्या दिरंगाईची लक्षवेधी आणि त्याविषयीचे अनेक प्रश्न आम्ही उपस्थित केले. आपण बघूया काय नेमके प्रश्न न्यूज 18 लोकमतने उपस्थित केलेत. पुलाचं काम कधी पूर्ण होणार हा आमचा पहिला प्रश्न आहे. गेल्या 4 वर्षांपासून रेंगाळलंय काम. संबंधित कंत्राटदारावर मग कारवाई होणार का? राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याची दखल घेणार का? टेंभुर्णी वासियांच्या व्यथा कधी संपणार?